मी श्रीनगरला आलो आहे. आता इथं काय काय खायला मिळतं ते बघा. पण पहिल्यांदा मी लंडनवरनं आलेला आईस्क्रीम खातो आहे आणि चव खूप छान आहे आणि -2-3 डिग्रीमध्ये आईस्क्रीम खायची मजाच वेगळी आहे. हा काश्मीरी वाजवान नावाचा पदार्थ आहे. म्हटलं इथले लोकल पदार्थ ट्राय करावेत. त्याच्यामध्ये हे मटनचे काय दिलेले पीस आहेत वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आणि आम्ही सगळ्यांनी हे घेतलेलं आहे. म्हटलं काश्मीरी वाजवान काय खाऊन बघावं. वाजवान नंतर हा एक हरीसा 1 घंटा पौने घंटा। अच्छा तो 7 बजे आना पड़ेगा कल। इस वक्त नहीं होता है। हा पण खूप फेमस पदार्थ आहे. आम्ही त्याला खूप पटवलं पण त्याने काय ते आम्हाला डायरेक्ट हाकलूनच दिलं. तो म्हटलं आता काय मिळणार नाही, उद्या या. मग आम्ही जाऊन शांतीत एक चॉकलेटचं आईस्क्रीम विथ आणि गाजर हलवा खाल्ला. हॉटेलवर झोपायला गेलो. हे माझं हॉटेल आहे. आता फेमस एरिया की नाही माहीत नाही, पण हॉटेल चांगलं होतं. गादीमध्येच एकदम हीटर वगैरे सगळा होता. त्याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा हीटर पण होता रूममध्ये, कारण खूप थंडी आहे. -3-4 डिग्री असतं रात्री आणि दिवसभरात सुद्धा 0 डिग्रीच्या जवळपासच टेम्परेचर आहे. पण खूपच थंड असल्यामुळं चांगलं हॉटेल घेतलेलं आहे आम्ही. पहाटेचं श्रीनगर रेल्वे स्टेशनला जाताना -3 किती -3 डिग्री. ये बर्फ जम जाता है क्या थोड़ा थोड़ा टंकियों में वगैरह? सुबह होता है ना कि शीशों पे सब पे होता है ना ये अच्छा। कोहरा जमा हुआ, वो उतारने का टाइम लगता है ना। आपका गाड़ी स्टार्ट ही नहीं होता क्या सुबह? कभी कभार ऐसा होता है अगर बैटरी कम होगी। यहाँ पे हीटर भी लगाते हैं ना कुछ लोग गाड़ियों में? हाँ, हीटर तो सब में है। ट्रेननी जायचं कारण आपल्याला हा ब्रिज बघायचा होता. हा खूप मस्त ब्रिज आहे आणि खूप हाईटवर आहे. हा जगातला सर्वात हायेस्ट ब्रिज आहे. तो ब्रिज बघायसाठी पहिले श्रीनगर स्टेशनला यायला लागतं. श्रीनगर स्टेशनवरनं हे नवीन स्टेशन आहे आणि इथनं वंदे भारत नावाची गाडी आहे आणि अजून एक लोकल ट्रेन पण जाते. पण वंदे भारतमधनंच तो ब्रिज दिसतो आणि ही वंदे भारत गाडी आहे. आम्ही या गाडीने चाललो आहे आणि ही मला वाटतं भारतातल्या एक लेटेस्ट गाड्यांपैकी एक आहे आणि सुंदर म्हणजे पूर्ण AC गाडी आहे ती. आणि एकदा दरवाजे बंद झाले की ते पुढच्या स्टेशनवरच उघडतात. मध्ये आधी कोणी उतरू शकत नाही, चढू शकत नाही, काही नाही. एकदम छान गाडी आहे, पूर्ण AC. नाही असे छान दिसतं ते म्हणजे आतमधनं व्ह्यू पण खूप सुंदर आहे. हे आता अनंतनाग नावाचा जिल्हा आहे, त्याच्यामधनं आम्ही चाललो आहे. मोबाईलमध्ये काही बघितलं मी. इथं सगळी उतरत्या छपराची घरं असतात, कारण बर्फ खूप पडतो आणि पाऊसही पडत असेल कदाचित, पण बर्फ तर खूप पडतो इथे. सगळी उतरत्या छपराची घरं आहेत आणि त्या उतरत्या छपरांची कलरफुल असल्यामुळं ते फार छान दिसतात. म्हणजे बघत राहावं असं आहे दृश्य. सुंदर, एकदम सुंदर दिसतोय दिसतोय दिसतोय. बर्फाचा डोंगर बघितला बाबा. आम्हाला आता हा बर्फाचा डोंगर दिसतोय, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. कारण फार रेअर केसमध्ये दिसतोय, कारण खूप धुकं आहे आत्ता काश्मीरमध्ये आणि या धुक्यामुळं खरंच काही दिसत नाही आणि आम्हाला वाटतच नव्हतं की खरंच आम्ही हिमालयात आलो आहे. गुलमर्गला गेल्यामुळं थोडंसं वाटलं, पण तरी आता हे ट्रेनमधनं पण बर्फाचे डोंगर बघून फार छान वाटतंय. सुंदर, एकदम सुंदर डोंगर दरवेळेस दिसतोय. बघितलं की भारी काहीतरी वाटायला लागते ना रे. जवळ आलो आपण असं वाटतं. which is India's longest transportation tunnel at 12.77 kilometers. This length
engineering marvel features a blade tunnel for operations and a parallel escape tunnel for safety, built through ancient Precambrian rocks using advanced. रेल्वेमध्ये वेळोवेळी आपल्याला माहिती दिली जातात एक कुठला तरी 12.7 किलोमीटरचा लॉंगेस्ट टनल आहे, त्याच्यामध्ये रेल्वे जाणार आहे, ब्रिज आला की त्याची माहिती देतात. अशा सगळ्या माहित्या वेळोवेळी देत असतात रेल्वे, त्यामुळं तुम्ही बघण्याची तयारी ठेवायची. हा तो या डोंगर पार करून आलोय, पलीकडं श्रीनगरचा एरिया आहे आणि आता अलीकडे हा जम्मू एरिया आला. डोंगरमध्ये आहे जे दोघांना क्रॉसिंग करतं. नाही असतात ना, अजून एक ट्रेन आहे मी तुला सांगतो, ही पुरीला जाते ना. यात्री कृपया ध्यान दें, गाड़ी संख्या 26 है बनिहाल स्टेशन पर पहुंचने वाली है. गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 1 पर जाएगी. दरवाजे बाएं तरफ धन्यवाद. काश्मीर मधनं कुठं आलो आपण? जम्मूला आलो आता. जम्मू साईडला आलो डोंगर पार करून. हॅलो, आणि तुम्हाला तरी ट्रेन यायचं आहे ते डोंगर वगैरे बघत, तर एक लोकल ट्रेन जाते, ती श्रीनगरवरून निघते आणि या बनिहाल नावाच्या गावापर्यंत येते. आता ही जी दिसते ही लोकल ट्रेन आहे. तर इथनं पुढं मात्र तुम्हाला मग टॅक्सी घेऊन किंवा शेअर कॅब्स किंवा तिथं बस वगैरे असतात, ते त्या जम्मूला सोडतात. पण इथपर्यंत तुम्ही मौसम संबंधी परिस्थितियों का सामना कर सकती है, जिससे आपकी यात्रा सुरक्षित रहेगी. इसकी एक झलक पाने के लिए तैयार हो जाइए, क्योंकि हम जल्द ही इसे पार करने वाले हैं. Dear passengers, we are about to approach the Chenab Bridge, world's highest railway arch bridge, at 359 meters above the river bed. It's taller than the Eiffel Tower and spans 1,315 meters. This robust structure can withstand extreme seismic and weather conditions. Railway Bridge, the Anji Ghat Bridge, is a marvel of engineering brilliance. It features a single inverted wide pylon standing 193 meters high with 331 meters above the riverbed, supported by 96 stay cables. This innovative structure represents a हा जगातला सर्वात हायेस्ट ब्रिज आहे. ये अभी हम ब्रिज के ऊपर ही है ना? ये हो गया स्टार्ट कीजिए. अच्छा, ये है क्या? आयफेल टॉवर पेक्षाही उंच आहे. आयफेल टॉवर पेक्षाही उंच आहे. इसमें चलने में मजा है. बंदा जब चलता है ना इसमें आप मजा. चल लेंगे? हाँ, अरे बढ़िया. मैं ड्यूटी यहाँ ही होता हूँ. मैं 3-4 बार इसमें. अच्छा. इससे हो गया. हाय तो ब्रिज. हा दुसरा केबल ब्रिज आहे. हा पण हायेस्ट ब्रिजपैकी एकच आहे आणि हा पण इंजिनिअरिंग मार्वलच आहे. त्यांनी ती माहिती सांगितलेली आहे, ती या ब्रिजबद्दल पण सांगितली आहे. 2 ब्रिज आहेत. तो मगाचा होता तो आयफेल टॉवरपेक्षा हायेस्ट होता आणि हा केबलनी बनवलेला हायेस्टच ब्रिज आहे. नाही पांढरे.